नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय आहे मराठी आणि या मराठीमध्ये आजचं आपलं प्रकरण आहे समास. तर टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं, अतिशय इम्पॉर्टंट असं आपलं हे प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे समास. या प्रकरणावरती आपल्याला तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न आपल्याला समासावरती या ठिकाणी विचारलेले असतात. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण काय आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी काय विचारलंय, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. काय विचारलं आपल्याला की बाबा पुढीलपैकी द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे असं विचारलंय. प्रश्न कधी विचारला होता, आत्ता 2025ला. आता 2025ची परीक्षा कधी झाली होती, नोव्हेंबर 2025 मध्ये, म्हणजे आता 3 महिन्यापूर्वी झाली होती. आता येणारी परीक्षा कधी आहे, 3 महिन्यानंतर आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न काय केले जाणार आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय की पाठीमागं आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेत हे प्रश्न बघायचे आहेत. का तर पुढेही तुम्हाला काय होणार, तसेच प्रश्न विचारले जाणार. आता तेच प्रश्न विचारले जाणार का तर नाही, पण तशाच पद्धतीचे प्रश्न काय केले जाणार, तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, द्वंद्व समासाचं उदाहरण विचारलंय. राजवाडा, पंचवटी, आई वडील आणि यथाशक्ती हे आपल्याला ऑप्शन दिलेत. मग सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला द्वंद्व समास म्हणजे काय हे माहीत पाहिजे. हे जर तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही उत्तर चुटकीसरशी काढणार. मग बघा, द्वंद्व समास म्हणजे काय, ज्यामध्ये दोन्ही पद हे काय असतात, अर्थाच्या दृष्टीने काय असतात, समान असतात. दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने काय असतात, समान असतात. मग बघू बरं यांचा विग्रह करून. राजवाडा, राजाचा वाडा. पंचवटी, 5 याचा समूह आहे. हे आई वडील, आई आणि वडील. बघा, आपण आई वडील याचा विग्रह काय करतो, आई आणि वडील असा याचा विग्रह करतो. म्हणजे दोन्ही पद काय त्यामध्ये समान आहेत. मग आपल्याला तुम्हाला काय सांगितलं, ज्यामध्ये दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने समान असतील तोच काय असतो, द्वंद्व समास असतो. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, आई वडील हा आपला द्वंद्व समास असणार आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. समास हे प्रकरण खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्यात, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्यात, बेसिक तुमच्या संकल्पना क्लिअर करायच्या. तुमच्या एकदा संकल्पना क्लिअर झाल्या की याच्यावरती तुमचा मार्क जाणार नाही. बरं, आता पुढचा प्रश्न बघा. हाच प्रश्न भविष्यात कसा रिपीट केला जाऊ शकतो. इथं द्वंद्व समास खुडतील आणि आपल्याला काय विचारतील, बाबा पुढीलपैकी तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे, तत्पुरुष. ठीक आहे, हाच प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, राजवाडा हा कोणता समास आहे, तर हा तत्पुरुष समास आहे. मग राजवाडाचा विग्रह कसा होता बघा, राजाचा वाडा. मग त्याला काय म्हणतो आपण, हा कोणता समास आहे, तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर पंचवटी. पंचवटी म्हणजे काय, 5 वडांचा किंवा 5 वटांचा समूह. त्याला काय म्हणतो आपण, कोणता समास म्हणतो, द्विगु समास म्हणतो. मग इथं तत्पुरुष ऐवजी विचारू शकतात, खालीलपैकी किंवा पुढीलपैकी द्विगु समासाचं उदाहरण कोणतं. मग कोणतं आहे द्विगु समासाचं उदाहरण, पंचवटी आहे. किंवा असंही विचारू शकतात की पुढीलपैकी अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे. मग अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे, तर यथाशक्ती हे आहे. म्हणजे तुम्हाला एका पर्यायामधले किंवा एका प्रश्नामधले 4ही पर्यायाचं काय करायचं, तुम्हाला स्पष्टीकरण बघायचं आहे. तुम्ही 4ही पर्यायाचं विश्लेषण करायला शिका, तुमच्या पेपरमध्ये मार्क जाणार नाही मित्रांनो. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल ना तर या बेसिक गोष्टी, बेसिक संकल्पना तुम्हाला क्लिअर करावं लागतील. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारलं बघा, हरिहर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे. काय विचारलंय, हरिहर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, मग बघूया ऑप्शन काय दिलेत, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि कर्मधारय. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, हरिहर या शब्दाची फोड काय होती, हरी आणि हर. हरी आणि हर. मग हा कोणता समास आहे, तर हा इतरेतर द्वंद्व समास आहे. ठीक आहे, हा कोणता समास आहे, इतरेतर द्वंद्व समास आहे. मग तुम्हाला आता लक्षात ठेवायचे, मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न कशा होता, द्वंद्व समासावरती होता. आता प्रश्न काय आपल्याला, द्वंद्व समासाच्या खाली उपप्रकारावरती आहे. मग द्वंद्व समासाचे किती प्रकार पडतात, तर मुख्य असे त्याचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. ठीक आहे, हे 3 प्रकार कोणकोणते असतात बघा. त्यातला पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, जो की आपल्याला इथं विचारला होता. मग ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात.
म्हणजे विग्रह करताना मध्ये जर आणि व हे दोन शब्द जर टाकावे लागले आणि व, मग इथं बघा हरिहर आपण काय करतो विग्रह हरी आणि हर, ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि किंवा व हा शब्द जर मध्ये टाकावा लागला तर हा कोणता समास असतो? इतरेतर द्वंद्व समास असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय कोणता आहे द्वंद्व समासाचा? वैकल्पिक. आधी उदाहरणं पाहू बघा. अजून उदाहरणं जर पाहिले इतरेतर द्वंद्वचे, आई वडील, आई आणि वडील, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, हे दोन्ही काय आहेत? इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरणं आहेत. पुढचा समास कोणता आहे बघा? वैकल्पिक द्वंद्व समास आहे. मग वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं काय आहेत किंवा व्याख्या काय आहेत? ज्या समासाचा विग्रह करताना मध्ये पहा किंवा अथवा वा यासारखा विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्याला काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. त्याला काय म्हणतात? वैकल्पिक. म्हणजे इथं विकल्प दिलेला असतो, दोन्हीपैकी एक असा विकल्प या ठिकाणी दिलेला असतो. मग उदाहरण पाहिलं तर काय? पाप पुण्य. म्हणजे काय? पाप किंवा पुण्य. म्हणजे माणूस एकाच वेळी एकच गोष्ट करू शकतो, एक तर पाप करू शकतो किंवा पुण्य करू शकतो. खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे, ठीक आहे. हे लक्षात घ्या. मग इथं विग्रह करताना मध्ये काय येतं? किंवा अथवा वा असे शब्द या ठिकाणी मध्ये टाकले जातात, त्याला काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरा पर्याय कोणता आहे? समाहार द्वंद्व समास आहे. मग बघा, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मुख्य पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही त्यामध्ये समावेश करावा लागतो. आता विग्रह करताना काय करावं लागतं आपल्याला? त्या मुख्य पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर वस्तूंचा सुद्धा आपल्याला समावेश करावा लागतो, तेव्हा काय होतो? समाहार द्वंद्व समास होतो. मग जर उदाहरण पाहिलं तर बघा, चहा पाणी. मग याचा विग्रह करताना आपण काय करतो? चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. मग हा कोणता झाला? हा समाहार द्वंद्व समास झाला, ठीक आहे. समाहार द्वंद्व समास. मीठ भाकर, मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. पालापाचोळा आणि इतर कचरा. मग हा कोणते? हे तिन्ही उदाहरणं कशाचे आहेत? समाहार द्वंद्व समासाचे आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे द्वंद्व समासाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. बघा, पहिला प्रकार कोणता आहे? इतरेतर. याच्यामध्ये विग्रहामध्ये तुम्हाला फक्त काय बघायचं आहे? किंवा आणि व असलं पाहिजे, ठीक आहे. ते सॉरी किंवा नाही, इतरेतर द्वंद्वमध्ये काय आहे? आणि व हे 2 शब्द असतात. त्याच्यानंतर दुसरा जो आहे वैकल्पिक. वैकल्पिकमध्ये कोणते शब्द असतात? किंवा आणि वा, ठीक आहे. अथवा, किंवा वा अथवा, ठीक आहे. हे शब्द वैकल्पिकमध्ये असतात. आणि समाहारमध्ये काय असतात? इतर किंवा इत्यादी हे शब्द समाहार 2 मध्ये टाकावं लागतात, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका, आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेची अँसर की सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल, ठीक आहे. आणि ह्या कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका असतील? तर ह्या पेपर 1च्याही असतील आणि पेपर 2च्याही असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या झाल्या त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्येच आपण काय करतोय? अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील बघा. मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानसशास्त्रात सुद्धा अतिशय IMP अशा तुम्हाला नोट्स या ठिकाणी पाठवल्या जातील, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे महा टीईटी परीक्षेमध्ये शालेय पुस्तकावरचे आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये तुमची इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, ह्या ज्या काही इयत्ता आहेत म्हणजे इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी यांच्या पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील. मग यामध्ये बघा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, म्हणजे ह्या सगळ्या विषयाच्या सुद्धा तुम्हाला काय केल्या जातील? अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील, ठीक आहे. मग ह्या सगळ्या नोट्सचा जर तुम्ही परीक्षेमध्ये अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला दुसरा कुठलाही अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढा अभ्यास करा
परीक्षा तुम्ही 100% पास होणार आणि नुसती पास होणार नाही, तर चांगल्या मार्काने चांगल्या गुणाने तुम्ही काय होणार, परीक्षा पास होणार. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. आणि जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज तुम्ही घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे 9689141630. हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. किंवा जर कुणाला नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सुरक्षित असतं, सोपं असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुम्ही गुगल पे करा, फोनपे करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करून स्कॅनर घ्या, काहीही घ्या. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 139 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे 139 रुपये पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे. मग व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी PDF फाईलच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक आपला किती आहे, 3 आहे. काय विचारलं बघा या ठिकाणी, यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता. काय विचारलंय, यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता असं आपल्याला विचारलंय. मग यथान्यायचा विग्रह, फक्त आता आपल्याला विग्रह विचारलाय, प्रकार विचारला नाही. आपल्याला याचा काय विचारलंय, विग्रह विचारलाय. मग यथान्याय म्हणजेच काय, न्यायाप्रमाणे. काय, न्यायाप्रमाणे. आणि जर असं विचारलं असतं आपल्याला की यथान्याय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे किंवा समास ओळखा, आणि शब्द दिला असता आपल्याला यथान्याय, मग हा कोणता समास आहे, तर हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. मग अव्ययीभाव समासाचं काय असतंय, तर अव्ययीभाव समासामधलं काय असतंय, पहिलं पद काय असतंय, महत्वाचं असतंय. तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो अव्ययीभाव समास ओळखायची. बघा, ज्या शब्दाच्या सुरुवातीला यथा, प्रति, आ यासारखे संस्कृत उपसर्ग लागलेले असतात तेव्हा तो काय, कोणता समास होतो, अव्ययीभाव समास होतो. मग बघा याच्या उदाहरण पाहिलं तर काय, यथाशक्ती, प्रतिदिन, आजन्म, हे जे सगळे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये उपसर्ग काय यथा असेल, प्रति असेल किंवा आ असेल, तर हे कोणते समासाचे उदाहरण असतात, हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण असतात. म्हणजे या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही एकदा समजून घेतल्या मित्रांनो तर तुमचे परीक्षेमध्ये मार्क जाणार नाहीत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 काय विचारलं बघा, कृतज्ञ, गरजावई, सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. काय, कृतज्ञ, घर जावई आणि सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत. मग ही तिन्ही उदाहरणं तत्पुरुष समासाची आहेत. मग तुम्हाला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं माहिती पाहिजे की बाबा तत्पुरुष समास नेमकं कोणाला म्हणतात. तर बघा, ज्या समासातील दुसरे पद अर्थाच्या दृष्टीने प्रधान असते आणि अर्थाचा बोध होण्यासाठी गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्याला काय म्हणतात, तत्पुरुष समास म्हणतात. म्हणजे दुसरं पद काय असतं, याच्यामध्ये प्रधान असतंय, म्हणजे महत्त्वाचं असतंय. दुसरं पद प्रधान असतंय किंवा इम्पॉर्टंट असतंय, महत्त्वाचं असतंय, त्याला काय म्हणतो आपण, तत्पुरुष समास म्हणतो. ठीक आहे. बघा, खूप सोपं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, अजून 5 नंबर पुन्हा प्रश्न विचारला आपल्याला, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. ठीक आहे. काय सांगितलंय, तत्पुरुष समासातील. मग बघा, यथाशक्ती, यथाशक्ती, गैरहजर, भावसागर आणि दररोज. मग यापैकी काय आहे, भावसागर हा शब्द काय आहे, तत्पुरुष समासाचा शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता पुन्हा हा तत्पुरुष समासामध्ये कोणता आहे बघा, जर उपप्रकार पाहिलं तर हा कर्मधारय तत्पुरुष समास आहे. कोणता आहे, कर्मधारय तत्पुरुष समास. कारण यामध्ये काय आहे, दुसरं पद महत्वाचं आहे. दुसरं पद कोणतं आहे, सागर हे पद महत्वाचं आहे आणि दोन्ही पद काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. मग लक्षात ठेवायचं, जर दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतील तर तो कोणता समास होतो, कोणता समास होतो, कर्मधारय तत्पुरुष समास होतो. याचं अजून एखादं उदाहरण जर पाहिलं तर कोणतं, महादेव.
परीक्षेत वारंवार विचारलं जाणारं उदाहरण महादेव. मग याचा फोड काय करतो आपण, महान असा देव. ठीक आहे, म्हणजेच कोण, महादेव, महान असा देव. मग आता याच्यामध्ये बघा बरं, दोन्ही शब्द बघा एकाच विभक्ती आहेत का, बघा महान पण त्याच विभक्ती आहे प्रथमा, आणि देव पण काय आहे, प्रथमा विभक्ती आहे. म्हणजे दोन्ही पद काय आहेत, प्रथमा विभक्तीमध्ये असतात. आणि दोन्ही पद ज्यावेळेस प्रथमा विभक्तीमध्ये असतील त्यावेळेस कोणता समास होतो, कर्मधारय तत्पुरुष समास होतो. लक्षातच ठेवा, पाठच ठेवा. समास हे प्रकरण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं, खूप अवघड प्रकरण वाटतं, पण हे खरंच सोपं प्रकरण आहे. आता हे सोपं प्रकरण काय आहे, तर आतापर्यंत याच्यावरती जेवढे प्रश्न विचारलेत किंवा जेवढे उदाहरणं दिलेत, जेवढे शब्द विचारलेत ना, हे सगळे शब्द परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारे शब्द आहेत. म्हणजे नवीन शब्द याच्यामध्ये येत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे जे तिन्ही पर्याय आहेत, आपल्याला 3 पर्याय कोणकोणते आहेत बघा, सॉरी, यथाशक्ती, गैरहजर आणि दररोज. आता हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत, हे अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. तुम्हाला एका मिनिटात सांगतो बघा, अव्ययीभाव समास तुम्हाला ओळखायचा एकाच मिनिटात सांगतो बघा. काय करायचे बघा, बघा जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति हे जरी संस्कृत उपसर्ग किंवा बे, दर, बेला, गैर, हर, बर हे फारशी उपसर्ग असतील, तेव्हा तो शब्द काय असतो, डोळे झाकून काय असतो, अव्ययीभाव समास असतो. म्हणजे संस्कृत आ, यथा, प्रति आणि फारशी किंवा अरबी कोणते, बे, दर, बेला, गैरहजर. म्हणजे बघा बे अक्कल, दर मजल, गैरहजर हे शब्द काय, असे जर शब्द असतील तर हे काय असतात, अव्ययीभाव समासाचे उदाहरण असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 6 नंबर. लगेच आपल्याला विचारले काय, अव्ययीभाव समासातील शब्द कोणता. आता हे बघा सोपं सांगतो बघा, काय विचारलं होतं आपल्याला, अव्ययीभाव समासातील शब्द. मी तर काय सांगितलं तुम्हाला, काय बघायचं आहे, आ, यथा, प्रति किंवा बे, दर, बेला, गैर, हरभर हे उपसर्ग आहेत का बघायचं. मग बघा बरं कोणत्या शब्दात, बघा इथं गैर, पहिल्याच शब्दामध्ये गैर हा उपसर्ग आहे. मग हेच आपला अव्ययीभाव समास आहे. पुढे पाठ करायची, बघत बसायची सुद्धा गरज नाही. बघा इथं सांगितलंय तुम्हाला कोणता उपसर्ग, गैर हा उपसर्ग. पुढे बघत बसायची सुद्धा गरज नाही आपल्याला. ठीक आहे. बाकीचं बघा, तोंडपाठ कोणता समास आहे, तत्पुरुष समास आहे. तोंडाने पाठ किंवा तोंडाने पाठ. ठीक आहे. विद्याभ्यास कोणता आहे, तत्पुरुषच आहे, विद्याचा अभ्यास. नवरात्र कोणता आहे, द्विगु समास आहे. ठीक आहे. हे बाकीचे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण पुढच्या वेळेस इथं प्रश्न ह्या अव्ययीभाव शब्दाऐवजी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की बाबा यापैकी द्विगु समासाचं उदाहरण कोणतं आहे. ठीक आहे. विचारू शकतात की बाबा द्विगु समासाचं उदाहरण कोणतं आहे. ठीक आहे. मग द्विगु समास कोणता आहे यापैकी, नवरात्र हा द्विगु समास आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त ते पर्याय तुम्हाला चेंज करतील. प्रश्न तुम्हाला जशाच्या तसा विचारला जात नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी थोडाफार तरी बदल करूनच प्रश्न त्या ठिकाणी काय केला जातो, विचारला जातो. म्हणून आपली त्या बदलाला पाहण्याचा दृष्टिकोन हवा, आपल्या बदल लक्षात यायला हवा. मग आपली तिथं अगोदरच तयारी असलेली काय अति उत्तम आहे. दुसरा फापट पसार अभ्यास करण्यापेक्षा जे त्यांनी विचारलंय ना त्यातलाच अभ्यास करा. ठीक आहे. कारण आतापर्यंत जे त्यांनी विचारलंय भविष्यातही तेच विचारणार आहेत. सोपे लॉजिक आहे. पुढचा प्रश्न बघा 7 नंबर. पुन्हा अव्ययीभाव समास ओळखायला सांगितलं. बघा अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. इथं सुद्धा उत्तर काय होतं, गैरशिस्त. बघा पहिलाच प्रत्यय काय दिला होता आपल्याला, पहिलाच उपसर्ग गैर लावून दिला होता. लक्षात येतं. म्हणजे खूप सोपे असतात प्रश्न मित्रांनो, फक्त तुमचं काय चौकस वृत्तीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पुढचा प्रश्न काय, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे उदाहरण आहे. बघा कोणता, शिवप्रिया. मग तुम्हाला ही एक गोष्ट काय माहित पाहिजे, तुम्हाला बहुव्रीही समास म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्ही हे उत्तर लगेच दिलं असतं. मग बहुव्रीही समास म्हणजे काय बघा, ज्या समासातील दोन्ही पदे काय महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच एका व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला काय म्हणतात, बहुव्रीही समास म्हणतात. मग बघा आता इथे शिवप्रिया. शिवप्रिया म्हणजे कोण, शिवाला प्रिय असणारी ती. शिवाला प्रिय असणारी ती मग कोण, पार्वती. म्हणजे बघा इथं शब्द आपल्याला काय दिलेत, शिवप्रिया दिलेत, पण कोणाबद्दल दिलंय ते, पार्वतीबद्दल. म्हणजे तिसऱ्याच व्यक्तीबद्दल दिलंय की नाही. मग त्यावेळेस हा कोणता समास होतो, हा बहुव्रीही समास होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे उदाहरण आहेत बघा, तृतीय तत्पुरुष किंवा पर्याय तृतीय तत्पुरुष आहे, मध्यम पदलोपी आहे किंवा द्विगु आहे. मग त्याची थोडक्यात माहिती बघू. बघा तृतीय तत्पुरुष म्हणजे काय, विग्रह करताना ने यशी हे जे तृतीयाचे प्रत्यय आहेत ना ते प्रत्यय तुम्हाला त्या ठिकाणी लावावे लागतात. मग बघा तोंडपाठ, तोंडाने पाठ. बघा कोणता प्रत्यय लागला, ने प्रत्यय लागला. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्यम पदलोपी म्हणजे काय, शब्दामधील संबंध स्पष्ट करणारी मधली पद यामध्ये काय केलेली असतात, गाळलेली असतात, म्हणून त्याला काय म्हणतात,
मध्यम पदलोपी. म्हणजे बघा सगळं नावातच आहे. आता याला तृतीया का म्हणतात, तर याला तृतीयाचे विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात. याला मध्यम पदलोपी का म्हणतात, मधली पदं गाळलेली असतात. याला काय म्हणतात, द्विगु का म्हणतात, तर याच्यामध्ये पहिलं पद काय असतंय, संख्या विशेषण असतं. ठीक आहे, मग हे खूप सोपे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहिलं पद संख्या विशेषण असलं, डोळे झाकून द्विगु समास लिहायचा. आता त्रिभुवन, त्रिभुवन बघा, त्रि काय आलं इथं, संख्या विशेषण आलंय. नवरात्र, पहिली इथं संख्या आली की नाही, नवरात्र, डोळे झाकून काय उत्तर लिहायचं, द्विगु समास लिहायचं. अजून काय, पंचवटी, बघा पहिली संख्या काय आली, पहिला शब्द काय आला, संख्या आली, द्विगु समास लिहून टाकायचा. अजून भरपूर आहेत, 5 पांडव, भरपूर उदाहरणं आहेत बघा याची. 5 पांडव, संख्या आली, डोळे झाकून कोणता समास लिहून टाकायचा, द्विगु समास. म्हणजे तुमचा चुकणार आहे का उत्तर, पहिला शब्द जर तुम्हाला संख्या विशेषण आलं तर तुम्हाला डोळे झाकून काय करायचंय, द्विगु समास लिहून टाकायचा आहे. अजून याचं जर उदाहरण पाहिलं, त्रिभुवन तर तुम्हाला सांगितलं मी, नवरात्र सांगितलं, पंचवटी सांगितलं, 5 पांडव सांगितलं. म्हणजे अशा बरेच उदाहरण आहेत याचे. ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, 100 कौरव, काय 100 कौरव हा शब्द सुद्धा काय होतो, पहिली संख्या काय आहे, 100 आहे. म्हणजे पहिला अंक काय आहे किंवा पहिला शब्द काय आहे, संख्या आहे. ठीक आहे, मग हे सुद्धा द्विगु समास झाला. पुढचा 9 नंबर प्रश्न, कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला आता इथंच सांगितलं मी बघा, कुठं सांगितलं बघा, इथंच सांगितलं बघा. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच एका व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात, बहुव्रीही समास म्हणतात. मग बघा प्रश्न लगेच आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येईल आपलं, बहुव्रीही समास हे आपलं उत्तर राहील. पर्याय क्रमांक 4 आपल्याला बहुव्रीही समास दिलेला आहे. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, हे सगळे प्रश्न काय होत आहेत, त्याच टॉपिकवरती, त्याच घटकावरती काय आहेत, रिपीट होत आहेत. फक्त रिपीट होताना काय आहेत, तर ते जशाच्या तसे रिपीट न होता त्यामध्ये काय आहेत, थोडाफार बदल करून रिपीट होत आहेत. मग तुमची बदलाची तयारी असली पाहिजे, तुमचा त्या दृष्टिकोनातून अभ्यास असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे किंवा जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास कशाचा करायचा आहे तुम्हाला, तर PYQचा, म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यालाच आपण काय म्हणतो, PYQ म्हणतो. मग तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला याचा करायचा आहे. बाजारातले ते ठोकळे एवढाले पुस्तकं आणू नका. एका पुस्तकामध्ये सगळे विषय असतील ना, बघा मार्केटमध्ये बरेच पुस्तकं आहेत. पेपर 1 एकाच पुस्तकामध्ये सगळे विषय, पेपर 2 एकाच पुस्तकामध्ये सगळे विषय. ते पुस्तक आणू नका, अजिबात घेऊ नका. ते पुस्तक जर तुम्ही घेऊन अभ्यास केला, तुम्हाला खात्री देऊन सांगतो की तुम्ही पेपर नापास होणार. लिहून द्यायची तयारी आहे आपली, कारण एका पुस्तकामधून कधीच सगळा सिलेबस कव्हर होत नाही. आणि तुम्हाला अजून यांच्यात जर बघायचं असलं ना, तर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जायचं, मराठी व्याकरण काढायचं, सारखंच असते, फक्त त्यांनी पुष्टा बदललेला असतोय. सगळे विषय सारखेच असते, फक्त पुष्टा बदललेला असतोय. ठीक आहे, त्याच्यावर पेपर 1 आणि पेपर 2 नाव टाकतात आणि आपण जातो आणि बाजारातून दोन्ही पुस्तकं घेऊन येतो. त्यांचा मर आपण अभ्यास करतो आणि परीक्षेत गेल्यावर कळतं आपल्याला की बाबा याच्यातलं परीक्षेमध्ये काहीच विचारलं नाही. मग आपला पोपट होतो. आपण म्हणतो पेपरला अवघड होता, पेपर सोपा होता, पण बाबा तू तयारी त्याची केली, तू तयारी पेपरची केलीच नाही. तू तिसऱ्याच गोष्टीची तयारी केली ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारत नाही त्याची. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, जे आपल्याला विचारणार आहेत ना याची तयारी जास्त करायची. मग तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना, ह्या सगळ्या सोडायच्या आहेत, त्यांचा सगळ्यांचा तुम्हाला सराव करायचा आहे. ठीक आहे, तुमचा प्रत्येक प्रश्न तुमच्या नजरेखालून गेलेला पाहिजे. जर हे सगळे प्रश्न तुमच्या नजरेखालून गेल्या ह्या प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला पेपरमधले आलेला प्रत्येक प्रश्न काय वाटेल, ओळखीचा वाटेल. आणि जेव्हा प्रश्न ओळखीचे वाटतात तेव्हा पेपर आपल्याला काय वाटतो, सोपा वाटतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तृतीया तत्पुरुष समासाचे उदाहरण. आता तुम्हाला सांगितलं होतं मी, तृतीया तत्पुरुष समासामध्ये काय असतंय, तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. मग तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते लागतात, ने, य आणि शी. ठीक आहे, मग बघा राजप्रसाद, राजाचा प्रसाद, विषयुक्त, विषाने युक्त. बघा विषयुक्तची फोड काय होईल, विषाने युक्त. विषाने युक्तला आपण काय म्हणतो, विषयुक्त म्हणतो. बघा बरं, ने प्रत्यय आला का, ने, तुम्हाला काय सांगितलं मी, ने. मग विषयुक्त हेच काय असणार आहे, आपलं तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो तुम्हाला, ज्या समासाचा विग्रह करताना तृतीय विभक्तीच्या प्रत्ययांचा, म्हणजे तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते, तर ने, य, शी, नी वापर करावा लागतो, त्याला काय म्हणतात, तृतीय तत्पुरुष समास म्हणतात.
मग राजप्रसादचा विभाग करताना आपल्याला काय करतोय, राजाचा प्रसाद किंवा राजाचा प्रसाद, राजवाडा असलं तर राजाचा वाडा, हाही प्रश्न विचारलेला ना, राजवाडा. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं राजवाडा आणि राजप्रसाद सारखंच आहे. इथं कोणता प्रत्यय लागलाय, चा प्रत्यय लागलाय. मग चा हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, तर चा हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. मग हा झाला षष्ठी तत्पुरुष समास. त्याच्यानंतर पुढे बघा, ग्रामदैवत, याची फोड काय करतो आपण, ग्रामाचे दैवत किंवा गावाचे दैवत, काय चे, मग चे पुन्हा कोणाचा प्रत्यय आहे, कोणत्या विभक्तीचा, तर षष्ठी विभक्तीचाच प्रत्यय आहे. मग ग्रामदैवत हा सुद्धा काय झाला, षष्ठी तत्पुरुष समास झाला. त्याच्यानंतर पूजा अर्चा, याची फोड काय करतो आपण, की याचा विग्रह काय करतो, पूजा अर्चा व इतर तत्सम गोष्टी. मग हा कोणता समास झाला, समाहार द्वंद्व समास झाला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, जर तुम्ही आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं या दोन्ही गोष्टी कशा आहेत, मोफत आहेत. याच्यासाठी ना तुम्हाला काही पैसे द्यावा लागतात ना मला काही त्याचे पैसे भेटतात. फक्त काय भेटतं मला, तुम्हाला जर व्हिडिओ लाईक केला जास्तीत जास्त लोकांनी तर मला प्रेरणा भेटते की बाबा कुणीतरी आपलं कौतुक करते, कुणीतरी आपण शिकवलेलं कुणाला तरी समजते, कुणाचा तरी फायदा होतोय, म्हणजे आपण योग्य मार्गावर चाललो असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चालायचं आहे. व्हिडिओमध्ये काही कमी जास्त असतं ना, चांगलं असेल तरी सांगा, आणि काही कमी असेल, काही जर बदल करायचा असेल ना मित्रांनो, तो सुद्धा सांगा, कारण मी कमेंट वाचून बघतो. ठीक आहे. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला तुम्ही काय करू शकता, नक्कीच शेअर करू शकता. कधी शेअर करू शकता, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तरच इतरांना पाठवून द्या. तुम्हाला जर आवडलाच नाही ना तर कशाला इतरांना पाठवता मग. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 नंबर काय विचारले बघा, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. कोणता, पानसाप. याच्यातील आपल्याला काय करायचं आहे, विग्रह करायचा आहे. मग पानसाप म्हणजे काय म्हणतो आपण, पाण्यातील साप. मग हा कोणता समास आहे, हा सप्तमी तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. बाकी तर षष्ठी तत्पुरुष तुम्हाला आता सांगितलं मी, त्याच्यामध्ये कोणते प्रत्यय लागतात, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय. हे विभक्ती तत्पुरुष समास ओळखायचं सगळ्यात सोपं आहे. ज्या विभक्तीचा प्रत्यय लागेल तो समास असतो. ठीक आहे. म्हणजे समजा चतुर्थीचा जर प्रत्यय लागला तर चतुर्थी तत्पुरुष, पंचमीचा जर प्रत्यय लागला तर पंचमी तत्पुरुष. म्हणजे मला वाटत नाही याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची सुद्धा गरज आहे. ज्याचं विभक्ती प्रकरण ओके, ज्याला विभक्ती सगळ्या पाठ आहेत, सगळ्या विभक्तीचे प्रत्यय पाठ आहेत, त्याला काय होणार आहे हे लगेच समजणार आहे. आणि तुमचे जर विभक्तीचे पाठ नसतील, तुमचे जर माहीत नसेल तर काळजी करू नका. आपलं पुढचं लेक्चर आपण विभक्ती या प्रकरणावरतीच घेणार आहोत. विभक्ती या प्रकरणावरती आपलं लेक्चर घेतलं की हे विभक्ती तत्पुरुष समास सुद्धा तुम्हाला चिल्लर वाटायला लागतील. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला. प्रश्न क्रमांक आहे 12. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. अरे किती वेळेस प्रश्न रिपीट झाला बघा. मग ज्या दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, बहुव्रीही समास म्हणतो. आता एकदा तुम्हाला लक्षात ठेवा बघा, बहुव्रीही समास झाला. अव्ययीभाव समासामध्ये काय असतंय, पहिले पद महत्वाचं असतंय. त्याच्यानंतर द्वंद्व समासामध्ये काय असतंय, दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि तत्पुरुष समासामध्ये काय असतंय, तर याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतंय. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असतं. एवढं सोपं आहे. एवढ्या सोप्या ह्या व्याख्या आहेत, ह्या तुम्हाला समजून घ्यायच्यात ह्या व्याख्या. आणि याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात. इथं बघा, इथं आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या विचारली, कदाचित उद्याचा प्रश्न आपल्याला द्वंद्व समासाच्या व्याख्येवरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबर. महाराष्ट्र या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा. काय, महाराष्ट्र हा आपल्याला शब्द दिलाय. मग याची फोड आपण काय करतो, महान असा राष्ट्र. महाराष्ट्राची फोड काय करतो आपण, महान असे राष्ट्र किंवा महान असे राष्ट्र. ठीक आहे. महान असे राष्ट्र. मग हा कोणता समास आहे. आता इथं बघा, तुम्हाला मी सांगितलं याच्या आधी पण, महान हा शब्द आणि राष्ट्र हा शब्द, दोन्ही शब्द काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. ती विभक्ती कोणती आहे, प्रथमा विभक्ती आहे. दोघांनाही प्रत्यय लागलेत का, नाही लागले. दोघं बी काय आहेत, प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. मग ज्यावेळेस दोन्ही पद प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्यावेळेस कोणता समास होतो,
कर्मधारय तत्पुरुष समास होतो. मग कुठे ऑप्शन आपल्याला कर्मधारय बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपल्याला कर्मधारय समास दिलेला आहे. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या, फक्त तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 14 नंबर. इथं अजून एक महत्वाचं उदाहरण असं विचारलं जातं बघा. महाराष्ट्र जसं आहे ना तसं एक लय महत्वाचं कॉमन उदाहरण आहे महादेव. याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे महादेव या अक्षरावरती. ठीक आहे. हे सुद्धा काय आहे कर्मधारय समासाचंच उदाहरण आहे, लक्षात ठेवा. निरपराध या शब्दाचा समास कोणता? निरपराध. ठीक आहे. निरपराध या शब्दाचा समास. मग बघा सोपं तुम्हाला सांगतो. ज्या बहुव्रीही समासाचं पहिलं पद नि अ न वि यासारखे नकारदर्शक असतं. काय पहिलं पद हे नकारदर्शक असतं, निगेटिव्ह असतं, त्याला काय म्हणतात? नत्र बहुव्रीही समास म्हणतात. मग बघा बरं निरपराध पहिलं पद काय आहे? नकारदर्शक आहे. मग त्याला काय म्हणायचं? नत्र बहुव्रीही. मग कुठे पर्याय? पहिलाच पर्याय आपल्याला नत्र बहुव्रीही समास. म्हणजे या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ह्या गोष्टी जर तुम्ही कळाल्या तर तुमचं उत्तर काय होणार आहे? सोपं होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्रिभुवन हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तुम्हाला आत्ता सांगितलं होतं मी. त्रिभुवन पहिलं पद काय आहे? पहिला शब्द काय आहे? संख्या विशेषण आहे. पहिलं पद बघा बरं. त्रिभुवन मध्ये त्रि म्हणजे काय? 3. पहिलं विशेषण काय? पहिलं पद काय दिलं आपल्याला? संख्या दिली. मग पहिलं पद ज्यावेळेस आपल्याला संख्या दिली जाते त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला डोळे झाकून कोणता समास लिहायचा आहे? द्विगु समास लिहायचा आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. लक्षात आलं तुम्हाला? तेच प्रश्न काय होत आहेत परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न बघा. पुरणपोळी या सामासिक शब्दाचा विग्रह. आता बघा या शब्दाचा समास नाही विचारला आपल्याला, विग्रह विचारलाय. एवढे सोपे प्रश्न विचारले जातात. मग पुरणपोळी म्हणजे काय? पुरण आणि पोळी असं होतं का? एका वाटीत पुरण आहे आणि एका वाटीत पोळी झाली का पुरणपोळी? नाही. पुरणपोळी म्हणजे काय? पुरण घालून तयार केलेली पोळी. मग त्याला काय म्हणतो आपण? पुरणपोळी म्हणतो. मग बघा आता पुरणपोळी हे मधले शब्द काय केलेत आपण? गाळलेत. मधले शब्द काय केलेत? गाळलेत. मग हा कोणता समासाचा प्रकार आहे हा? तर हा मध्यम पद लोपी. तुम्हाला सांगितलं मी पद म्हणजे काय असतंय? पद म्हणजे शब्द असतंय. बघा पद म्हणजे काय? पद म्हणजे शब्द. मग मध्यम पद लोपी म्हणजे मधला शब्द, लोपी म्हणजे काय? लपवणे किंवा गाळणे. मग ज्याच्यामध्ये मधला शब्द गाळलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? मध्यम पदलोपी समास म्हणतो. मग बघा पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, मधले शब्द आपण काय केले? गाळले. ठीक आहे. लक्षात येतंय? कांदा पोहे दुसरं उदाहरण द्यायचं पाहिलं तर काय? कांदा पोहे मधले शब्द गाळले की नाही आपले? कांदा घालून तयार केलेले पोहे. लक्षात येतंय? मग एक कांदे पोहे असेल किंवा पुरणपोळी असेल हे सगळे काय आहेत? मध्यम पदलोपी समासाचे उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर. गावोगावी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? गावोगावी. बघा गावोगावी म्हणजे एकच शब्द काय झालाय? डबल आलाय की नाही? गाव या शब्दाचीच काय झाली? पुनरावृत्ती झाली. मग जेव्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती त्यालाच द्विरुक्ती म्हटलं जातं. म्हणजे तोच शब्द जर दोनदा आला असेल तर त्याला काय म्हणतात? अव्ययीभाव समास म्हणतात. मग कोणता समास असेल? गावोगावी. गाव हा शब्द काय झालाय? दोनदा आलाय गावोगावी. मग हा कोणता समास असणार आहे? अव्ययीभाव समास असणार आहे. ठीक आहे. अजून याचं जर उदाहरण पाहिलं दारोदारी. दारोदारी बघा दार हा शब्द काय झाला? पुन्हा द्विरुक्त झाला किंवा त्याची पुनरावृत्ती झाली. मग याला काय म्हणतो आपण? अव्ययीभाव समास. लक्षात येतंय? हे खूप सोपे आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला ह्या कन्सेप्ट किंवा ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 18 नंबर. पुढीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता काय विचारलंय? पुढीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण विचारलंय. ठीक आहे. ऑप्शन काय दिलेत? केर कचरा, सुख दुःख, विटी दांडू, न्याय अन्याय. मग तुम्हाला मी याच्या आधी सांगितलंय की इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय विग्रह करताना आपल्याला कोणते शब्द घालावे लागतात? एक तर आणि किंवा दुसरा म्हणजे व. जर हे दोन शब्दांनी आपला विग्रह झाला तर तो काय असतो? इतरेतर द्वंद्व समास असतो. मग केर कचराचं काय होईल? केर कचरा आणि इतर पदार्थ त्याला आपण केर कचरा म्हणतो. सुख दुःखाचं काय होतं? सुख किंवा दुःख. काय होतं? सुख किंवा दुःख. ठीक आहे. विटी दांडू, विटी आणि दांडू. मग हाच आपला काय झाला? इतरेतर द्वंद्व समास झाला. न्याय अन्याय पुन्हा काय होईल? न्याय किंवा अन्याय. म्हणजे हे दोन उदाहरणं कोणते आहेत आपल्याला? सुख दुःख आणि न्याय अन्याय हे काय आहेत?
वैकल्पिक द्वंद्व समासाचे आहेत. विटी दांडू काय आहे? इतरेतर द्वंद्व समासाचा आहे. ठीक आहे. केर कचरा हे काय आहे? समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, ह्या तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न 19 नंबर. लंबोदर हा सामासिक शब्द कोणासाठी वापरलाय? काय लंबोदर आपण कोणासाठी शब्द वापरतो? तर लंबोदर हा शब्द आपण गणपतीसाठी वापरतो. मग हा कोणता समास होईल? लंबोदर म्हणजे गणपतीसाठी, म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध झाला म्हणून हा कोणता समास होईल? तर हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. कदाचित पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की लंबोदर या शब्दाचा समास ओळखा किंवा लंबोदर हा शब्द खालीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचं उदाहरण आहे? मग ते कोणतं आहे? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. त्याचं काय होती? फोड काय होती बघा? लांब आहे उदर ज्याचे असा तो. मग कोण आहे तो ज्याचा लांब उदर आहे असा तो? कोण? गणपती. लक्षात येतंय? नीलकंठ. उदाहरण अजून जर पाहिलं असतं तर नीलकंठ ज्याचा निळा कंठ आहे असा तो कोण? भगवान शंकर. हे सुद्धा काय? बहुव्रीही समासाचंच काय उदाहरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर. ग्रंथकार या शब्दाचा समास ओळखा. मग ग्रंथकार हा कोणता समास आहे? तर हा या ठिकाणी बघा उपपद समास आहे. कोणता? उपपद तत्पुरुष समास आहे. आता ओळखायचा कसं बघा? ज्याच्यामध्ये दुसरं पद काय असतंय? धातू साधित असतंय आणि ते वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येत नाही, त्यास उपपद किंवा उपपद समासाला दुसरं नाव आहे कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. बघा आता ह्याचं दुसरं पद काय आहे? कार आहे. कार म्हणजे कोण? करणारा. ह्या क्रियापदाचा धातू आहे कार. करणारा या क्रियापदाचा धातू कोणता आहे? कार हा धातू आहे. आणि फक्त कार आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरू शकतो का? म्हणजे कार म्हणजे मोटर गाडी सोडली तर तेव्हा अर्थ वेगळा आहे. ठीक आहे. असा कार वापरू शकतो का? फक्त एकटाच शब्द वापरू शकत नाही. म्हणजे बघा स्वतंत्रपणे तो शब्द वापरता येत नाही. मग त्याला काय म्हणतात? उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. मग ग्रंथकार अजून बरेच असे असतील शब्द. कसं? कुंभार, ते कुंभकार शब्द आहे. अजून बरेच शब्द आहेत असे कार नाही होणारे. ठीक आहे. आता मला आठवणार नेमकं एक्झॅक्टली उदाहरण, पण बरेच शब्द आहेत असे. ठीक आहे. ग्रंथकर्ता. ग्रंथकर्ता हे याचं उदाहरण आहे. ग्रंथकार नाही, ग्रंथकर्ता म्हणतात. हे सुद्धा काय आहे? उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 21 नंबर. अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? काय सांगितलंय? अव्ययीभाव समासामधला कोणता शब्द आहे हे आपल्याला ओळखायचं सांगितलंय. तुम्हाला मी 2दा या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचे. कारण मी 2दा हा प्रश्न तुम्हाला घेतला, या पद्धतीचा प्रश्न. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करत चला. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, त्यांना पाठवत चला. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.